मी राजेंद्र शिसतकर आपणा सर्वांचं स्वागत करतो कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कार्यकर्ता। मित्रांनो, एक माणूस सामान्य कार्यकर्ता ते एका जिल्ह्याचा संपर्क प्रमुख एवढी पदं मिळवतो। सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत लोकांची मदत करत असतो। मदतीचा ओघ सतत चालूच असतो। लोकांचा योग त्याच्या ऑफिसमध्ये सतत असतो। न थकता हा माणूस मदत करत असतो। कुठून मिळते त्याला ही ऊर्जा? वेळेला धावून येणारा माणूस अशी ज्याची ख्याती आहे। वर्सोवा जोगेश्वरी विभागातील एक कार्यकर्ता, याचं नाव आहे श्री राजू श्रीपाद पेडणेकर। नमस्कार पेडणेकर साहेब, कार्यकर्ते या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत। धन्यवाद साहेब। बस गप्पांना सुरुवात करूया। यस, पक्का। जोगेश्वरी युवक एकता मंडळ ते नगरसेवक ते भंडारा जिल्ह्याचा संपर्क प्रमुख, प्रवास कसा काय केला? तेवढा प्रवास अतिशय बिकटच होता। तसा जेव्हा आदरणीय शिवसेना प्रमुखांचे मी विचार ऐकायचो, 1989 सालाची गोष्ट असली, त्याने मी प्रेरित झालो होतो। त्याचबरोबर जनरली ज्या विभागात मी जोगेश्वरी विभागात राहत होतो ना, या विभागाची परिस्थिती अतिशय भयानक होती। गुंडगिरीचं साम्राज्य पसरलं होतं। सर्वसामान्य आमच्या लग्नाची वरात जर जायचं असेल तर त्याच्यामध्ये खूप अडचणी यायच्या। वाढदिवस कार्यक्रम घ्यायचा असेल तर फटाके फोडताना अडचणी यायच्या। एकंदरीत कसं की समाजकंटकाचा हैदोस होता। माता भगिनींचं सर्वसामान्याचं जगणं इतकं दुष्वार झालं होतं। आणि अशा परिस्थितीमध्ये मी आदरणीय शिवसेना प्रमुखांचे विचार ऐकले। मी त्याच्याने भारावलो, प्रेरित झालो आणि ठरवलं की आता बस, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण शिवसैनिक बनून काम करायचं आणि होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडायची। इथून एकंदरीत ही माझी सुरुवात झाली। ते करता करता 92 साली मला आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शाखाप्रमुख पद मिळालं। ह्या पदाचा पुरेपूर समाजासाठी उपयोग करताना त्यावेळेला आमचे माजी आमदार शांतारामजी आंबळे यांचं मला पाठबळ होतं आणि प्रत्यक्ष समाजासाठी काहीतरी करायची ही भावना असल्या कारणाने शाखाप्रमुख पदाचा वापर हा समाजाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आणि समाज उन्नतीसाठी कसा करता येईल, सर्वसामान्यांना मदत काय हवं असतं। सर्वसामान्यांना मदत म्हणजे त्यांच्या अडीअडचणीला उभं राहणं। बरोबर। एखादा समजा हॉस्पिटलमध्ये असेल तर त्याला बघायला जाणं, त्याला भेटणं, त्याचं सांत्वन करणं। एखाद्याचा वाढदिवस असेल तर त्याला जाऊन शुभेच्छा देणं, किंवा छोटी मोठी ऍडमिशनची कामं असतील, दिनदुबळा, म्हणजे समाज इतका, छोटी पोलीस स्टेशन आहे, ॲम्ब्युलन्स आहे, किंवा वया वाटपाचा कार्यक्रम आहे काही। त्यावेळेस आमची आर्थिक परिस्थिती एवढी म्हणजे मजबूत नव्हती, पण एक वेळेपणा होता डोक्यामध्ये की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे। आणि तो प्लॅटफॉर्म होता आमचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा। शाखाप्रमुख झाल्यानंतर माझी सुरुवातच झाली, एक देऊळ मी बांधलं। काजूपाड्याला जोगेश्वरीला शिवसाई मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे। साहजिकच माझ्याबरोबर सर्व कार्यकर्त्याची फौज, सहकार्याची फौज ही होतीच। ह्या अनुषंगाने मी पुढे जात मग स्ट्रगल करत काम करत मेहनत घेत प्रत्येक आंदोलन किंवा मग निदर्शनं असतील किंवा कार्यक्रम असतील त्यांच्या प्रेरणेने मी करत आलो आणि असं करत आता या स्टेजपर्यंत आलोय। पण असं म्हणतात की तुमच्या घरी सकाळपासून किंवा शाखेमध्ये किंवा तुमच्या कार्यालयात सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत लोकांची गर्दी असते, त्यांची कामं, त्यांच्या समस्या किंवा भेटायला येणारी माणसंही असतात। तर सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत काम करत राहता, ही ऊर्जा येते कुठून तुमच्याकडे? ही ऊर्जाचं पण मुख्य कारण आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। ज्याच्या घराच्या बाहेर चपलांचा ढीग असेल ती त्याची खरी संपत्ती, आणि ते अनुकरण करण्याचा प्रयत्न करतोय। साहजिकच आहे की लोकांना, सर्वसामान्यांना आपला वाटणारा कार्यकर्ता किंवा नगरसेवक असतो आणि त्या अनुषंगाने तो ऊर्जा आपोआप लोकांची कामं होतात। ऊर्जाचं सांगतो मी तुम्हाला, एकाचं ॲडमिशन मी केलं किंवा एखाद्याला पाण्याची लाईन टाकून दिली, जेव्हा ती लोक त्यांचं काम झाल्यानंतर जे पेढे घेऊन येतात ना, आणि ते पेढ्याचा जो आस्वाद असतो ती आम्हाला ऊर्जा की त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो इतका असा असतो की अरे काहीतरी आणि अप्रतिम काम झालं असं त्यांच्या अनुलेख मनापासून दिलेल्या शुभेच्छा किंवा आशीर्वाद आपण म्हणू शकतो त्यांना। स्वाभाविक। वेळेला धावून येणारा माणूस म्हणजे श्री राजू श्रीपाद पेडणेकर असं तुमच्याबद्दल बोललं जातं, म्हणजे नेमकं काय? तसं वेळेवर धावून येणारं म्हणजे काय, खूप काही मोठं काम करतो अशातला भाग नाही। कारण मी यासाठी हा प्रश्न विचारला की बऱ्याच विभागामध्ये आमदार असतात, शाखाप्रमुख म्हणा, नगरसेवक म्हणा किंवा खासदार असतील,
पण वेळेला गेल्यानंतर त्यांना भेटणंच मुश्किल झालेलं असतं. अशा माणसांना भेटण्याच्या ऐवजी मग माणसं प्रिफर करतात की एक माणूस असा आहे जो कधी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडतो. याचं कारण आहे की विश्वास, एक विश्वास जो निर्माण झालेला असतो लोकांमध्ये, तो विश्वासाने त्याचा पहिली फोन जर असं काही घटना घडली तर आम्हाला येतो आणि त्या विश्वासाच्या अनुषंगाने वेळेवर धावणं एक सगळ्यात मोठं लोक सत्ता संपत्ती ह्याच्यामध्ये खूप गुंतलेली असतात. ती वस्तुस्थिती आणि ती काळाची गरज पण आहे. पण सर्वात मोठी सत्ता आणि संपत्ती जर असेल तर ती दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद. तुम्ही एखाद्याचे दुःख पुसा आणि त्याचा जो आनंद आपण जेव्हा बघतो ना तेव्हा सगळं काही आपल्याला मिळतं. पेडणेकर साहेब, आपण ज्या विभागातले नगरसेवक आहात त्या विभागातल्या लोकांच्या काही प्रतिक्रिया अशा होत्या की पेडणेकर साहेब नगरसेवक झाल्यानंतर आमच्या विभागामध्ये पाणी आलं. तर पाणी आलं म्हणजे नेमकं काय झालं? काय झालं माहिती आहे की यादवनगर आणि बांदिवलीला आमचा इकडचा परिसर आहे, तो मागच्या माझ्या नगरसेवकाच्या कारकिर्दीतला परिसर होता. आता मी चोपलवाडामध्ये आहे. तर सातत्याने मी बघत होतो लोकांच्या तक्रारी आहेत की पाणीवर जात नाही, पाणीवर चढत नाही, पाणीवर जात नाही. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे. मी अधिकाऱ्यांना बरोबर घेतलं. त्या यादवनगरला जाण्यापूर्वी त्यांना बिल्डिंग दाखवली. 22 माळ्याची बिल्डिंग होती. म्हटलं ही बिल्डिंग किती माळ्याची आहे? 22 माळ्याची. ह्याचं पाणी कुठे आहे? खाली. जातं कसं? वर. जर या बिल्डिंगच्या 22 माळ्याच्या टोकावर जर पाणी जाऊ शकतं ना तर मला यादवनगरमध्ये पाणी पोचलं पाहिजे हे मी त्यांना ठणकावून सांगितलं. आणि कसं करायचं काय करायचं ह्याच्या बाबतीत नियोजन देखील दिलं. आणि त्यामुळे त्या कामामध्ये मला बऱ्याच अडचणी आल्या. काही तिकडचे समाजकंटक म्हणा किंवा समितीचा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करणारी लोक होती किंवा त्यांना ते साध्य करू द्यायचं नव्हतं. पण ती जिद्द सोडली नाही आणि त्या टेकडीवर पाणी पोचल्यानंतर आज त्या लोकांना पाणी मिळालं. त्यांच्यापेक्षा जास्त समाधान मला आहे. पेडणेकर साहेब, ज्या विभागातून तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तो मिश्र वस्तीचा भाग म्हटला जातो आणि त्या वस्तीमध्ये मराठी टक्का खूप कमी आहे, म्हणजे मराठी लोकसंख्या खूप कमी आहे. तरीही तुम्ही त्या विभागातून नगरसेवक म्हणून कसे काय निवडून आलात? कसं साहेब, मी गेल्या 27 वर्षापासून कार्यकर्ता म्हणून काम करतो. 27 वर्षाच्या दरम्यान कसं आहे की अनेक लोकांशी, प्रत्येक जातीशी, प्रत्येक धर्माशी, प्रत्येक पंथाशी असेल किंवा प्रत्येकाचे सण असतील किंवा दुःखद घटना असेल तर प्रत्येका ठिकाणी आम्ही पोचतो. मी पोचल्यानंतर जनरली स्वाभाविक आहे की आता समजा एखादी दुःखद घटना वाईट नकामं तुमच्या घरी जर घडली आणि मी तुमच्या घरी आलो की साहेब कसं काय पद्धतीने काय झालं, कसा विषय झाला, तुमची आस्थेने चौकशी केली तर तुमच्या मनामध्ये साहजिक आहे की बा राजू पेडणेकर आलेत आणि माझी विचारपूस केली. ह्याच्याने माणसाच्या हृदयामध्ये आम्ही घर करतो. म्हणजे तुम्हाला ओपन सिक्रेट करतो की लोकांना जोडण्याची जी किमया आहे की आम्ही तर मनापासून जातो, म्हणजे जोडण्याच्या भावनेनं जात नाही आम्ही. आमचा त्यांचा परिचय असतो. राजकीय स्वार्थ बिलकुल नसतो. एक घरगुती संबंध बनलेले असतात. त्या घरगुती संबंधातनं आता आपल्या नातेवाईकाकडे जर आपण गेलो तर तिथे काय राजकीय स्वार्थ आहे का? पण वाढ पण जो विभाग आहे हा माझा आहे, सेवक आहे. या सेवा करताना माझं परम कर्तव्य आहे की माझ्या विभागातील प्रत्येक माणसाचं सुख हे माझं सुख मला मानलं पाहिजे. माझ्या विभागातील प्रत्येक माणसाचं दुःख हे मला दुःख वाटलं पाहिजे. आणि ह्या भावनेने जेव्हा आपण काम करतो ना त्यावेळेला सगळे भिंत कोसून जातात आणि तिकडे फक्त निवडणुकीच्या वेळेला लोकांना दिसतो तो कार्यकर्ता. ही वस्तुस्थिती आहे. आणि हा कार्यकर्ता जेव्हा त्यांना दिसतो लोकांना, तो नेता दिसला तर थोडीशी गडबड होते. आज तुम्हाला सांगण्याची गोष्ट आहे की आज मी 2 टर्म नगरसेवक आहे, पण आज पण ज्या विभागातून माझा पूर्ण प्रवास सुरू झाला तो क्रांतीनगरचा विभाग. ह्या विभागातून मी प्रवास करायला सुरुवात केली, मंडळ स्थापन केलं आणि आज 27 वर्षांनंतर पण तुम्हाला सांगण्याला मला अभिमान वाटतो की आज मी त्याच विभागात राहतो जिथे माझी सुरुवात झाली आहे. का? मायेची माणसं जोडणं, मायेची माणसं मिळणं, प्रेमाची माणसं मिळणं हीच सगळ्यात मोठी शक्ती आणि ताकद असते. तिथे आहे ती ताकद माझी, तिथे ती शक्ती माझी आहे. मग मला आज भले माझ्याकडे दुसरं मोठं घर जरी आलं ना तर मी शेवटपर्यंत हा एरिया सोडून जाणार नाही. ह्या लोकांनी मला घडवलेलं आहे, ह्या लोकांनी मला बनवलेलं आहे. ही लोक जर माझ्या मागे नसती तर कदाचित तुमच्या समोर आज मी कार्यकर्ता म्हणून बसलो नसतो. ह्याची जाणीव जेव्हा आम्ही ठेवतो ना तो अल्टिमेटली सर्वात मध्ये तुम्ही सगळ्यांच्या मनामध्ये घर करता आणि त्याच्यानंतर लोकांचा निवडणुकीचा जो निकाल येतो तो तुमच्या बाजूने लागतो. पेडणेकर साहेब, आपल्या गप्पा अशाच चालू राहतील. त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यकर्ता. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पेडणेकर साहेब, आपण ज्या विभागाचं प्रतिनिधित्व करता, ओशिवरा जोगेश्वरी,
त्या विभागामध्ये बिल्डिंग्स आहेत, मध्यमवर्गीय माणसं आहेत, झोपडपट्टी, या तिन्ही वर्गाची सांगड तुम्ही कशी काय करता? आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जर खालच्या छोट्या घरापासून ती सुरुवात झाली तर आपला विभाग स्वच्छ होईल, ही संकल्पना मी डोक्यात ठेवून हे काम हाती घेतलेलं आहे आणि मी ते यशस्वी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. पेडणेकर साहेब, एक सामान्य कार्यकर्ता, एक भंडारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या विभागामध्ये एवढी कामं केली आहेत, विशेषतः तरुणांना जे काही प्रोत्साहन देत आहे, या काही तरुणांच्या प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत, आपण त्याही बघूया. तो आप बड़े शांत और सुशील स्वभाव के हैं और पब्लिक से इतने क्लोज हैं कि जो अगर एक बार उनसे मिल लेता तो उनसे दूर जाने की कोशिश नहीं करता. बीएमसी का जो फंड था उसके अलावा उन्होंने अपने पॉकेट से पैसे लगा के यहाँ की जनता को पानी दिया, टांकी बनवाया, नीचे मोटर पंप से उठा के ऊपर उन्होंने पंप लगाया जो आज यहाँ के एरिया के लोगों को पानी मिल रहा है. उन्होंने यहाँ रोड ब्लॉक ये जो लगे हैं सब उन्हीं के जमाने के लगे, आज टूट गए हैं. देखिए इनका ये हाल है कि इसको रिपेयर करने के लिए किसी के पास टाइम नहीं. रोड की हाल पहले से भी खस्ता थी, ब्लॉक नहीं था, आज ब्लॉक लगे हुए हैं. अंदर मंदिर परिसर है और बाकी नीचे जाके आप देख लीजिए कैसे काम हुआ था. तर साहेब प्रथम जेव्हा इथे आले तेव्हा ते आमच्या इथे उपविभाग पण होते, आमच्या इथे विभाग पण नव्हते, तेव्हा त्यांची ओळख झाली आमच्याशी, सगळ्या मुलांशी ओळख झाली. त्याच्यानंतर त्यांनी नगरसेवकसाठी आमच्या इथे निवडणूक लढवली, ते नगरसेवक झाले पण तेव्हाच पहिल्यांदा आले. तेव्हा त्यांनी कामं एवढी करून दिली की आम्हाला पहिला पाणी यायला 10 मिनिटं खाली जायला लागायचं, पहिला 10 मिनिटावरून घरी यायला पाणी लावायला लागायचं. पाण्याची एवढी आम्हाला व्यवस्था पण नव्हती तेवढी की मिळेल पाणी, असं वाटायचं पण नाही पाणी मिळेल की नाही तेवढी. पण ते आल्यापासून आता घरापर्यंत नळ आले आमच्या. त्यांनी एक तो मोठा समस्या आमची सगळ्या सॉल्व्ह केले त्यांनी आतापर्यंत. बाकी सोशल ॲक्टिव्हिटी बोललात, जे आमच्या मंडळाचे प्रोग्राम असतील त्यांनी त्यांना मोरल सपोर्ट खूप केला आहे मुलांसाठी पण. कधी ऐन वेळी आम्हाला मदत असेल तरी केली त्यांनी पोरांसाठी. पर्सनल कोणाचे असतील त्यांनी मोफत रुग्णवाही पण चालू केली, सगळे ॲम्ब्युलन्स दिले आम्हाला कधी असतील तर. पेडणेकर साहेब, या लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मला खरंच असं वाटतं की लोकांच्या मदतीला धावून येणारा माणूस म्हणजेच राजू श्रीपाद पेडणेकर. वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पेडणेकर साहेब, तुम्ही अनेक कार्यक्रम करता किंवा उपक्रम राबवता, तरुणांसाठी तुम्ही खूप विशेष कार्यक्रम राबवता, त्याच्या मागचा काही हेतू आहे का? साहजिक आहे की तरुण पिढी ही देशाची भावी पिढी आहे. जेव्हा जिथे ज्या देशामध्ये आपण संपूर्ण जगभर जेव्हा बघतो, ही क्रांती घडवण्याचा सर्वात मोठा जो भाग असतो किंवा सहभाग असतो क्रांतीमध्ये, तो तरुणांचा असतो. आणि तरुणांना मजबूत करणं, तरुणांना सुदृढ करणं, तरुणांना रोजगार जर उपलब्ध करून दिला तर आपला देश हा सक्षम होईल. आणि साहजिक आहे की जेव्हा मी मंडळाची स्थापना केली होती तेव्हा देखील अवघ्या मी 22 वर्षाचा होतो. आज 22 वर्षाचा तरुणाला आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये तसं बघायला गेलं तर राजकारणाशी कोणाचा गंध नव्हता. अत्यंत सामान्य, अत्यंत गरीब परिस्थितीतनं आम्ही हे मार्गक्रमण केलं आहे. पण तरुण होतो म्हणून मी इथपर्यंत चालून येऊ शकलो. आणि जर आजचा तरुण घडला तर तो उद्या देश चालवण्याचा, देशला प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी तो सक्षम ठरेल. आणि म्हणून तरुणांचे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. त्यासाठी काही विशेष योजना वगैरे तुम्ही राबवल्यात? आहे माझ्याकडे. मी आमच्या ते आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून एक क्रीडा संकुलची उभारणी केलेली आहे. आता लवकरच ते सुरू होणार आहे, अद्यावत सुरू होणार आहे. आणि आता देखील या नगरचौक फंडातनं माझ्या शांतीवन म्हाडा येथे एक उद्यानाचा विकास करतो मी. त्याच्यामध्ये मी सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे. जसं ज्येष्ठ नागरिकांसाठी तशी सिटिंग अरेंजमेंट, आणि विशेष सांगतो की त्याच्यामध्ये पूर्ण आयुर्वेदिक प्लांटेशन असणार आहे. अच्छा. आयुर्वेदिक प्लांटेशन म्हणजे हेल्थसाठी प्रत्येक जे कॅन्सरचं आयुर्वेदिक प्लांटेशन कोणतं आहे, डायबिटीसचं कोणतं आहे, म्हणजे प्रत्येक जगामध्ये समजा आजार आहे त्याचं प्लांटेशन आपण त्या गार्डनमध्ये सगळं आयुर्वेदिक झाडं लावली. त्याच्यानंतर आदित्य साहेबांची एक योजना आमची आहे की ओपन जिमची. त्या ओपन जिमची पण व्यवस्था आम्ही तिथे करत आहोत. आणि साहजिक आहे की योगा केंद्र आहे तिथे, पाथवे आहे. आणि इतकं सुंदर ते सुशोभीकरण त्याचं होणार आहे की मला आनंद वाटेल, अभिमान वाटेल की आपल्या आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या प्रेरणेने, उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाने हे आपण काम करतोय. म्हणजे खऱ्या अर्थाने एक सशक्त तरुण निर्माण करण्याचं काम तुम्ही करताय. तर मला सांगा, सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही एवढं काम करत असा, तुम्हाला ऊर्जा कुठून मिळते हे पण कळलं. पण याच्यातूनही तुम्ही आपलं आध्यात्मिक आहात असंही आम्ही ऐकलं होतं. मग हे आध्यात्मिक कसं काय मॅनेज केलं तुम्ही सगळं? आध्यात्मिक ते अंतरात्म्यातनं यावं लागतं, त्याला मॅनेज करता येत नाही किंवा त्याला एकंदर असं दाखवता येत नाही की मी आध्यात्मिक आहे. पण एक आहे की जगातली सर्व, जसं आदरणीय शिवसेना प्रमुखांची प्रेरणा मिळाली, माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद मिळाले, माझ्या बंधूंचे आशीर्वाद मिळाले, माझी फॅमिली, माझी मिसेस, माझी मुलं, आज सगळ्यांचं सहकार्य मला आहे. पण ह्या सगळ्या अनुषंगामध्ये एक गोष्ट जी मला मिळाली जगातली ती अप्रतिम मिळाली. आणि ती गोष्ट जी आहे ती माझे सद्गुरुनाथ गुरुनाथ गजानन महाराज, साक्षात ईश्वराचा
अवतार, ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या अक्षरशः जे काही घडलं ते घडवण्याचं, मार्गक्रमण करण्याचं कधीच आपण भरकटलेलो असतो, तर अशा वेळेला त्यांचं ध्यान जरी केलं तर असं वाटतं की हा मार्ग आपल्याला आता दाखवत आहेत. पण या राजकीय क्षेत्रामध्ये तुमचे एक गुरु कोण? राजकीय क्षेत्रामध्ये साहजिकच आहे, एकमेव गुरु आहेत आमचे. आता तुम्ही घरच्यांना कितपत वेळ देऊ शकता आणि त्याबद्दल त्यांच्या काही तक्रारी आहेत का, की वेळ देता नाही देत, किंवा हे तुमचं जे काही समाजकार्य चाललेलं असतं? आता खरं सांगू तुम्हाला तर मी तर घरच्यांना वेळ देत नाही, पण घरचे मला खूप वेळ देतात. माझ्या कामामध्ये, माझ्या कार्यामध्ये, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या घरच्यांचं खूप योगदान आहे आणि आज ते माझ्यावर आहेत. माझ्या समाजकारणामध्ये, माझ्या या राजकीय कारकिर्दीमध्ये मला त्यांचा सिंहाचा वाटा म्हणून मदत होते. बरं, भविष्यामध्ये तुमच्या आणखीन काही योजना आहेत का तुमच्या विभागासाठी? योजना तर खूप आहे. माझा विभाग बरंचसं म्हणजे काम इतकं प्रचंड आहे की ते करेपर्यंत बराच आणखी अवधी जाऊ शकतो. पेडणेकर साहेब, आपल्या गप्पा अशाच चालू राहतील. त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यकर्ता. कार्यकर्त्याच्या व्याख्येला परिसीमा असेलही, पण या कार्यकर्त्याच्या कार्याला परिसीमाच नाही. चरणसिंग सप्रा, एक सामान्य कार्यकर्ता ते विधान परिषदेतला आमदार. कार्यकर्ता या कार्यक्रमात चरणसिंग सप्रा यांचा अचंबित करणारा सामाजिक आणि राजकीय प्रवास पाहायला विसरू नका. उद्या संध्याकाळी 6:30 वाजता फक्त झी24 तास. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पेडणेकर साहेब, आपण ज्या विभागाचं प्रतिनिधित्व करता, ओशिवरा, जोगेश्वरी, त्या विभागामध्ये बिल्डिंग्स आहेत, मध्यमवर्गीय माणसं आहेत, झोपडपट्टी, या तिन्ही वर्गाची सांगड तुम्ही कशी काय करता? ते सांगड अल्टिमेटली घालावी लागते. सांगड म्हणण्यापेक्षा ज्याचे ज्याचे समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं, हे सांगडचा जर एका व्याख्येमध्ये आपण उत्तर सांगाल तर हे आहे. कशा आता जनरली कसं असतं की झोपडपट्टीमध्ये आमच्या जनरली आपलं घर फक्त तेच साफ स्वच्छ ठेवायचं, त्याच्या बाहेर कचरा टाकला की ते आपलं घर नाही, अशी एक भावना आहे. आणि ह्या गोष्टीला याचं मूळ हेरून मी काय केलं की मध्यंतरी आता आमच्या जवळजवळ 5,000 छोटे डबे जे आहेत ना, ते आपल्या घराघरात मी वाटले. कचऱ्याचे 5,000 डबे तुम्ही तुमच्या वस्त्या तिकडे वाटले? हो. आणि त्याचं कारण असं की मला माझ्या विभागामध्ये ज्या कचरा पेट्या आहेत, झिरो गार्बेज करायचं आहे. कचरा पेट्याच्या रस्त्यावरच्या ज्या ठेवण्यात येतात महानगरपालिकेच्या, त्या पूर्णपणे झिरो गार्बेजमध्ये आणायचं, ते तिथून काढायचे आहेत. त्याचं कारण असं की जनरली जेव्हा त्याचं नियोजन पण केलं मी, आम्ही आमचं जे HS डिपार्टमेंट आहे आणि पर्यावरण खातं जे आहे ह्यांच्या माध्यमातून ती सांगड घातली आहे की 2 टायमाला कचरा उचलण्याची गाडी येईल. छोट्या डब्यातनं कचऱ्याचा मोठे डबे जे आम्ही ठेवले आहेत त्याच्यामध्ये तो कचरा टाकण्यात येईल आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तो गाडीमध्ये लोड होईल. असं दिवसांना 2दा केलं तर थोडी सवय ही लागली लोकांना, तर अल्टिमेटली कसं होणार की कचऱ्याचा न्यूसन्स कमी होईल. कचरा कसं आहे की आपण काय करतो, आरोग्य शिबिर भरवतो जनरली. जेव्हा पावसाळा येतो त्याला जनरली आम्ही साहजिक आहे की आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, हे सगळे शिबिर भरवण्याचा आपण कार्यक्रम घेत असतो. पण मी त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला की हे आरोग्य शिबिर घेण्याच्या ऐवजी आरोग्यच खराब होऊ नये त्यासाठी काय करता येईल. तर त्या अनुषंगाने ह्या छोट्या कचऱ्याच्या डबे मी सर्वसामान्य आमच्या झोपडपट्टीतील माझ्या माता भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आम्ही केला. त्याच्या अनुषंगाने आता थोडंसं सुरुवातीला कसं लोकांना सवय झालेली असते, रात्र झाली की संध्याकाळी जा, कसं दिसत नाही कोण, टाका कचरा, निघून या. तो कचरा ढिगारा एवढा जमतो की तो नंतर त्याच्याजवळ पण जात नाही. पेटी राहिली बाजूला, पेटीच्या बाजूला कचरा, त्याच्यानंतर पुन्हा तो रोडवर. आणि स्वाभाविक की माणसाचं आपलं एक सवय झाली आणि ती सवय हळूहळू आपल्याला सोडावी लागणार आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जर खालच्या छोट्या घरापासून ती सुरुवात झाली तर आपला विभाग स्वच्छ होईल. ही संकल्पना मी डोक्यात ठेवून हे काम हाती घेतलेलं आहे आणि मी ते यशस्वी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याकडे असेही काही माणसं येत असतील की नवरा बायको आले की माझा नवरा दारू पिऊन आलाय आणि मला मारतोय, साहेब तुम्ही बघा आता काहीतरी. कसं आहे साहेब, माझ्याकडे आतापर्यंत डायव्होर्ससाठी अशा अनेक केसेस आल्या, पण मी सगळ्यांना असं प्रेमाने बसून खूप वेळ द्यावा लागतो, पेशन्स ठेवावा लागतो. आणि हे आपलं कर्तव्य आहे. आपण कोणावर उपकार करतो ही भावना नाही आहे. आम्ही जे पण काम करतो ना या माध्यमातून साहेब, ते उपकार नाही आहेत, ते आमचा धर्म आहे, ती आमची एक सेवक करण्याची आमची जी सेवावृत्ती आहे. आणि त्याचबरोबर आम्हाला ते कंपल्शन आहे की आम्ही त्यांच्यासाठी करत नसतो,
त्यांच्या चेहऱ्याचा आनंद आम्हाला पण मिळत असतो आणि त्याच्यामुळे आम्हाला पण अल्टिमेटली कसं की जेव्हा तुम्ही एखाद्याला अत्तर लावता समजा हाताला, तर अल्टिमेटली तुमच्याला पण हाताला हाताला लागतं. सुगंध येत असतो. तो हा विषय आहे साहेब, आणि या विषया अनुषंगाने आम्ही हे करत असतो. मग सगळ्या प्रकारची कामं करतात. तर तेवढी सगळी मी लिस्ट वाचली ना, तर मग ते काही लोकांचं असं वाटेल की पेडणेकर साहेबांनी आम्हाला ओपन केलं. असं नाही, म्हणजे समाज आहे, समाजातला जो प्रॉब्लेम आहे तो आमच्याकडे येतो आणि त्याच्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करतो. 100चे 100 प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो असं मी कधी म्हणणार नाही, पण 100% प्रयत्न हा नक्कीच केलेला असतो. आणि तो 100% प्रयत्न जेव्हा लोक बघतात की नाही ह्या व्यक्तीने बाबा आमच्यासाठी 100% प्रयत्न केला, काम झालं नाही तरी हरकत नाही, आमच्याशी आलो, आम्ही आल्यानंतर आमच्याशी चांगले बोलले, प्रेमाने बोलले, आमचं म्हणणं ऐकून घेतलं, आम्हाला 4 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला, हे साहेब कुठे ना कुठे लोकांच्या मनात बसतं. आणि असं जर काम केलं तर मला वाटतं समाजामध्ये मग अनेक गोष्टी तर अशाच कमी होऊन जातील, ज्या वाईट प्रवृत्तीच्या आहेत किंवा ज्याच्यातनं मार्ग मिळत नाही, अशा गोष्टी आपण सहज करू शकतो. पेडणेकर साहेब, आपण इथे आलात, आमच्याशी छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. थँक्यू साहेब. आणि तुमच्या भविष्यातल्या ज्या काही योजना असतील त्या नक्कीच पूर्ण होतील हा आशावाद मनाशी बाळगतो. धन्यवाद. महाराष्ट्र ही संतांची भूमी, तशीच कार्यकर्त्यांची भूमी म्हणायला काहीच हरकत नाही. प्रत्येकाची कार्य करण्याची पद्धत वेगळी होती, पण ध्येय मात्र एकच. बदलत्या वेळेनुसार संघर्षही बदलला, पण तो संपलेला नाही आणि संपणारही नाही. आणि जोपर्यंत हा संघर्ष संपत नाही तोपर्यंत या मातीत जन्माला येतच राहणार कार्यकर्ता.